नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे डे 18 ऑफ 30 चॅलेंज. तर मी रेडी झालेलो आहे आणि आपण आपला रुटीन आणि डे स्टार्ट करूया. चला मित्रांनो, तर सानूकडं व्लॉगिंगचं काम दिलं होतं. ती मुंबईला गेली होती, पण ती इतकी काही फिरली नाही, कारण की तिचं असं म्हणणं होतं की मी गेलो नाही म्हणून तिला फिरता नाही आलं किंवा तिचं असं करमलं नाही, मन नाही लागलं. तर नेक्स्ट टाइम आम्ही नक्की दोघंही जाईल आणि दोघंही एन्जॉय करल आणि ते तुम्हाला दाखवलंच. आणि व्लॉगिंगचं काम आता मी माझ्याकडे घेतलेलं आहे, त्यामुळं कंटेंट येणार आहे तुम्हाला. चला मित्रांनो, तर आज करणार आहे सायकल घेतलेली आहे आणि वर्कआउट स्टार्ट करूया. मित्रांनो, सायकलिंग करायची म्हणले की मजा येते आणि रस्ते एवढे चांगले असल्यावरती सायकलिंग काय प्रॉब्लेमच नाही करायला. मी फुल स्पीडनी पॅडल मारतोय. मित्रांनो, अशा प्रकारे वर्कआउट झालेला आहे. हे थोडेसे डंबेल्स आहेत, ट्रेडमिल आहे आणि अजून इक्विपमेंट्स आणायचे आहेत. ते जेवढं आहे त्याच्यावरती करतोय. भरपूर मोठी रूम झाली. प्रियेश प्रियेश भूक लागली आहे ना तुला? काहीतरी बनवणार होतास तू खायला. उठ आता, उठ उठ, चल आपण मिळून बनवू खायला. चल चल पटकन. आज मला वाटलेलं आम्ही कुठेतरी बाहेर जाईल फिरायला, पण अनफॉर्च्युनेटली आम्ही नाही गेलो. उठ आता. आणि सकाळपासून मी पोहतोय, वन भटकतोय आणि हिला पण आणायला गेलो तुम्ही. आणि ही आली मुंबईवरून 3 दिवसानंतर तोंड दाखवायला. काय उठला. तर मित्रांनो, कामं सगळी आवरलेली आहेत आणि आता कोण आलंय तुम्हाला माहितीच असेल. कोण आलंय? आली आहे सानू. आणि आम्ही आता निघालो आहे बाहेर, एका मंदिरात निघालो आहे. प्रियेश, कुठे आलोय आपण? आम्ही आलो आहे चतुर्शृंगीला. आज थोडा विचार केला देवीला जाऊन येऊ, दर्शन घेऊन येऊ. चला मित्रांनो, चतुर्शृंगीला जाऊ. किती मस्त क्लायमेट झालं बघ. हे मंदिर किती मस्त आहे, दिसतंय फोटो मध्ये, व्हिडिओ मध्ये बघ. खूप मस्त. हे बघ, अरे असं डोंगरामध्ये वाटतंय एकदम. नंबर. गाईज, प्रियेश मला आता उचलून घेणार आहे येताना. हा, घेईन ना, घ्यावं लागेल. व्हिडिओ काढतो. हो, एकदा जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम आलतो तेव्हा प्रियेशने पूर्ण येताना उचलून घेतलेलं. आज पण तेव्हा लय तयारीमध्ये होतो ना. हो ना, इलेक्शनच्या तयारीत होता तेव्हा तो. प्रियेश चिक्की घेतोय आजोबांकडून. किती द्यायचे तुम्हाला? 70 रुपये. किती बिचारे आजोबा आहेत. हा, किती बघा, 40. इथं सगळे अष्टविनायकचे, गणपतींचे असे फोटोज वगैरे लावले. मस्त वाटतंय ना प्रियेश? आमच्या गावचा गणपती होता इथे, ओझर. लेण्याद्री पण आमच्या गावचा आहे. लेण्याद्री गणपती. वाव. थेऊर, रांजणगाव. मंदिर असं करणार आहे. मस्त ना. काम चालू आहे. हा, दम लागला रे, एवढे चढत आले. प्रियेश, मी पडले असते. आम्ही आलो फायनली वरती. किती मस्त वाटतं बघ. हा प्रियेश. हो गाईज, आलोय आम्ही. दर्शन घ्या तुम्ही पण. वाव.
गाईज व्ह्यू बघा वरतून मंदिराच्या वरती आल्यावर. वाव, काय मस्त हवा येते. तुला माहितीये मुंबईतून पुण्यात आल्यावर मला जरा बरं वाटायला लागलं वाटारच हवेमुळे. ना, पुणे ते पुणे. खरंच पुण्याचं वातावरण म्हणजे लय- इव्हन मुंबईचे लोक, हनुमान टेकडे. तुला माहितीये का मुंबईचे लोक पण बोलतात की खूप गरम होतं, आम्हाला पुण्याचं क्लायमेट आवडतं. अरे पुणे पुणेच आहे. व्ह्यू बघ. पुण्यासारखं काहीच नाही. पुणे पुणे कुठं खायचं तिकडे आय लव्ह पुणे. आणि वातावरण एवढं मस्त आहे. पुणे पुणे कसलाच प्रॉब्लेम नाही. मुंबईला तुम्ही 11च्या नंतर बाहेर निघू शकत नाही. आम्ही निघालेलो चालायला, अख्खं भिजून आलो परत. प्री, इथे पण एक मंदिर आहे का? अरे हा, हे बरचेच आणलेत, रिनोव्हेशन चालू आहे म्हणून आय गेस. वरती होते हे. नाही, तू आलतास की नाही मला माहित नाही. आम्ही रिटर्न चाललोय आता. प्रियेश, मस्त आहे, प्रसन्न वाटतं मंदिरात गेलं की. खूप किती दिवसांनी आलो ना आपण. नवरात्रीत आलतो लास्ट. हां, आम्ही हर नवरात्री येतो. मजा येते. खूप, इथे तर खूप गर्दी असते. सानू ऐक ना, तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तू मुंबईला गेली होती, इधर एक मिनिट. तू मुंबईला गेली होती तर जे तू का कुठे फिरली नाही, त्याचं कारण कळेल का मला? काय नाही, तुझ्यासोबत फिरायचं म्हणून. अच्छा, हो जाणार होतीस का? हो, म्हणजे आमचं झालंच होतं फिक्स जायचं. या झाडाखाली बसायला किती मजा येईल ना. रात्रीचं बसायला बसून आता जरा सावलीत थोडं. वाटेल. आता बोल, प्रश्नाचं उत्तर दे. ऍक्च्युली आमचं झालं होतं फिरायला जायचं, बर, पण मी परत बोलले की कॅन्सल करा, मला प्रियेश सोबत जायचं. म्हणजे मी असं नाही बोललं प्रियेश सोबत जायचं, पण मला तुझ्यासोबत जायचं. किती प्रेम मित्रांनो, बघा ना. पण करत होते की मुंबईला ये, किती प्रेम बघा ना. तू यायला पाहिजे नव्हतं, पण तुला कामामुळे नाही जमलं. कामामुळेच नाही बोल, जमलं. इथे मुंबई ब्लॉग्स येणार आहेत. जाऊ सांगितलं ना, मी सकाळी सांगितलं की 100%, 101% मुंबईचे व्लॉग्स येणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ते असं गावावाली फिलिंग येते मला. मस्त वाटतंय. बघा ना, गावाकडे आल्यासारखं. वाईब आहे. खरंच वाईब आहे. निवांत पटांगण, झाडाखाली. माझे पाय दाखव. मित्रांनो, अजून एक खूप भारी वैशिष्ट्य सांगतो या मंदिराचं. स्वच्छता म्हणजे काय सांगू तुम्हाला. हे बघा ना, झाडांना पाणी घाल. झाडांना पाणी घालतात ते. काका इथं पण बघा चालू. म्हणजे स्वच्छता खूप आहे, खूप म्हणजे खूप लक्ष दिलं त्यांनी. पॉझिटिव्ह एनर्जी होती. छान मेंटेन केले. आणि रिनोव्हेशन पण चालू आहे वरती. आता तर इथं बघा ना कसं दिसतंय. व्ह्यू खूप मस्त आहे, अक्षर एवढं भारी वाटतंय ना. आता जरा आहे ना येऊन जातोय बघा, खूप मस्त वाटतं. वरती पण पार्किंग आहे, खाली मोठं पार्किंग आहे. मेन पुण्यामध्ये खूप मस्त मंदिर आहे. रिलॅक्स करायला पण मस्त आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर आहे, खूप आहे. आवाज चांगला आहे माझा. स्वामी. आता प्रियश हा पॅरा बोलायचा माझ्यासाठी तू. असंच प्रियश एव्हरी टाइम माझ्यासाठी गाणं बोलतो. क्लायमेट बघ. इथे मस्त बेकरीमध्ये आम्ही घ्यायला आलोय केक, पेस्ट्री. याच्यासाठी काय घ्यायचं न सांगता, आणि ह्यानी ते फ्लॉप करायचं नाही असं होणारच नाही. डायरेक्ट दुकानात एंट्री मला हात लावला, मी घाबरले. ओ, कार पार्किंग बघा आणि कुठे केली. नाईस. कसा बस आज एवढा का फिल्मी होतोय. फिल्मी नाही का गाईज, प्रियशने आता काय केलं असेल विचार करा. इथून असं केलं, ही मिररच्या काचेच्या त्या साईडला आहे बॉटल, आणि प्रियश असं घेतोय. वा.
या वयात होतं. तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे आणि आपण आपला डे 18 ऑफ 30 चॅलेंज पूर्ण केलेला आहे. तर हा ब्लॉग आपण इथं सेंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.